काही वेळेस प्रेम हे क्षणभंगूर होतं आणि त्यानंतर मात्र जवळचा व्यक्तीच हा नको असा व्हायला सुरुवात होते। असाच प्रकार घडला यवतमाळमध्ये। यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या चौसाळा जंगलामध्ये मात्र 15 मे रोजी एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। हा मृतदेह नेमका कोणाचा याच्या बाबत नक्की काय घडलं याची कुणालाच काही कल्पना नव्हती। या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता तपासाअंती मृतदेहाची ओळख पटली, शिवाय हत्या कोणी केली हे देखील समोर आलं। मुख्याध्यापक असलेल्या पत्नीने विष प्रयोग करून पतीला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। ही हत्या करण्यासाठी आरोपी मुख्याध्यापकीने आपल्या विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची माहिती देखील तपासात उघड झाली। आरोपी महिलेने विष प्रयोग करून पतीला संपवलं, नंतर पतीचा मृतदेह रात्रीच्या सुमारास चौसाळा जंगलात जाळून टाकला। ही घटना उघडकीस आल्यानंतर मात्र संपूर्ण जिल्हा हादरला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मुख्याध्यापिका निशा शंतनू देशमुख हिच्यासह 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे।